नमस्कार मंडळी, आज आपण पेनी स्टॉक्स विषयी माहिती बघणार आहोत, ज्यामध्ये आपण बघणार आहोत पेनी स्टॉक्स म्हणजे काय, पेनी स्टॉक्समध्ये लोक गुंतवणूक का करतात, पेनी स्टॉक्स गुंतवणुकीसाठी चांगले असतात का, पेनी स्टॉक्समध्ये गुंतवणूक करावी का, तसंच पेनी स्टॉक्समुळे गुंतवणूकदार खरंच करोडपती होतात का, इत्यादी प्रश्नांची उत्तरं. तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. मंडळी, सर्वात आधी आपण बघूया पेनी स्टॉक्स म्हणजे काय. पेनी म्हणजे ब्रिटिशांचे किंवा इंग्रजांचे पैसे. जसं आपलं रुपये आणि पैसे ही जोडी आहे, तशीच इंग्रजांची पाऊंड्स आणि पेनी अशी जोडी आहे. तर इंग्रजांकडे काही पेनीमध्ये मिळणारे म्हणजे काही पैशात मिळणारे किंवा अगदी स्वस्तात मिळणारे शेअर्स म्हणजे पेनी स्टॉक्स किंवा शेअर्स. तसंच भारतात पेनी स्टॉक्स म्हणजे साधारणपणे 20 ते 30 रुपयांपर्यंत मिळणारे शेअर्स किंवा अगदी स्वस्तात मिळणारे शेअर्स म्हणजे पेनी स्टॉक्स असं म्हणता येईल. पण पेनी स्टॉक्समध्ये लोक गुंतवणूक का करतात. मंडळी, हल्ली आपण अनेक व्हिडिओ बघतो ज्यामध्ये आपल्याला स्वप्न दाखवली जातात की अमुक करा करोडपती व्हा, तमुक करा करोडपती व्हा. तसंच आपण असेही व्हिडिओ बघितले असतील की जे आपल्याला पेनी स्टॉक्सची एक यादीच देतात, जे शेअर्स खरेदी करून आपण करोडपती होऊ असा त्यांचा दावा असतो. मंडळी, करोडपती होण्याची इच्छा कुणाची नसते. त्यातून इतका सोपा उपाय मिळाला तर कुणालाही भुरळ पडेल की पटापट पेनी स्टॉक्स घेऊ आणि करोडपती होऊ. या विचाराने अनेक जण पेनी स्टॉक्समध्ये पैसे गुंतवतात आणि बहुतेक जण नंतर पस्तावतात. कारण अशा प्रकारच्या शेअर्सची कुठलीही खात्री नसते. या शेअर्सचा भाव वाढला तर वाढतो, नाही तर अनेक दिवस, अनेक महिने, कधीकधी अनेक वर्ष आहे तिथेच राहतो किंवा कमीसुद्धा होतो. त्यामुळे गुंतवणूकदार आपले पैसे घालवून बसतो. पण पेनी स्टॉक्स चांगले असतात का. मंडळी, सर्वप्रथम पेनी स्टॉक्स चांगले असते तर ते मुळात पेनी स्टॉक राहिलेच नसते. म्हणजे त्यांची किंमत 20 ते 30 रुपयापर्यंत खालीच आली नसती. कारण कुठल्याही शेअरचा भाव त्या कंपनीच्या चांगल्या किंवा वाईट कामगिरीवर ठरत असतो. त्यामुळे ज्या कंपन्यांचे भाव पेनी स्टॉक्सच्या श्रेणीमध्ये येतात, म्हणजेच 20 ते 30 रुपयापर्यंत खाली येतात, याचाच अर्थ नक्कीच काहीतरी अशी गोष्ट आहे जी त्या कंपनीच्या शेअरचा भाव इतका खाली आणायला कारणीभूत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पेनी स्टॉक चांगले असते तर मोठमोठे गुंतवणूकदार, म्युच्युअल फंडवाले, मोठमोठ्या कंपन्या ज्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात त्यांनी इन्फोसिस, रिलायन्स, ICICI, HDFC अशा चांगल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याऐवजी पेनी स्टॉक्समध्ये पैसे गुंतवले नसते का. अनेक जण असाही प्रश्न विचारतात की आत्ता जरी पेनी स्टॉक चांगला नसला तरी भविष्यात त्या शेअरचा भाव नक्की वाढेल. पण मंडळी, असं सुद्धा नसतं. कुठल्याही शेअरचा भाव एवढा कोसळण्यामागे नक्की तसंच काहीतरी कारण असतं. उदाहरणार्थ, एक तर कंपनीचं संचालक मंडळ चांगलं नसेल, किंवा कंपनीवर कर्ज असेल जे फेडण्यास कंपनी असमर्थ असेल, किंवा कंपनीमध्ये किंवा कंपनीच्या कामगिरीमध्ये नक्की काहीतरी घोटाळा झालेला असेल. अशी अनेक कारणं असू शकतात जी शेअरचा भाव कोसळण्यामागे असतात. त्यामुळे अशा कंपन्यांना कधीकधी शेअर मार्केटमधून बाहेरसुद्धा काढलं जातं. त्यामुळे त्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये केलेली गुंतवणूक बुडीत जाते आणि यात नुकसान होतं ते फक्त गुंतवणूकदारांचं. कंपनीला त्यामुळे काहीही फरक पडत नाही. त्यामुळे अशा शेअर्समध्ये गुंतवणूक करणं शक्यतो टाळावं. पण मग पेनी स्टॉक्समध्ये गुंतवणूक करावी का. मंडळी, आत्तापर्यंत बघितलेल्या माहितीनुसार आपल्याला लक्षात आलं असेल की पेनी स्टॉक घेणं किती धोक्याचं आहे. यात गुंतवलेले पैसे बहुतेक वेळा बुडण्याची शक्यता जास्त असते. अनेक गुंतवणूकदार असाही विचार करतात की स्वस्त शेअर्स घेतल्याने शेअर्सची संख्या जास्ती मिळते, पण नुसती शेअर्सची संख्या जास्ती मिळून शेअरचा भाव कमी होत राहिला तर त्या शेअर्सचा काय उपयोग. त्याउलट जर चांगल्या स्थितीत असलेल्या कंपनीचा एकच शेअर घेतला तर निदान त्याचा भाव कधीतरी वाढेल याची तरी आपल्याला खात्री असते. तसंच चांगल्या कंपनीच्या शेअर्सवर डिव्हिडंड किंवा इतर फायदेसुद्धा मिळू शकतात. कधी बोनस मिळायची शक्यता पण असते. पेनी स्टॉक्समध्ये मात्र हे कुठलेही फायदे मिळत नाहीत. त्यामुळे पेनी स्टॉक घेणं शक्यतो टाळावं हेच योग्य ठरेल. एक प्रश्न अजून विचारला जातो की पेनी स्टॉक्समुळे गुंतवणूकदार खरंच करोडपती होतात का. तर मंडळी, आत्तापर्यंत बघितलेल्या माहितीचं सार या प्रश्नाच्या उत्तरात आहे. पेनी स्टॉक्समध्ये गुंतवणूक करून जर करोडपती होता येत असतं तर वॉरेन बफे, राकेश झुनझुनवाला यांसारख्या शेअर मार्केटमधील दिग्गज लोकांनी पेनी स्टॉक्समध्ये गुंतवणूक केली नसती का. त्यामुळे पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करून करोडपती होणं म्हणजे फक्त कल्पनाविलास आहे. यामध्ये काहीही तथ्य नाही. आणि एक साधी गोष्ट बघा, पेनी स्टॉकमुळे करोडपती होता येत असतं तर घरोघरी करोडपती दिसले असते आणि अजून तरी तसं काही दिसत नाही. त्याचाच अर्थ पेनी स्टॉकच्या नादाला लागून आपला पैसा वाया घालवण्यापेक्षा एखादा चांगला शेअर घेऊन निदान चांगला फायदा तरी मिळवूया. मंडळी, माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून पेनी स्टॉक्सबद्दल असलेले लोकांचे गैरसमज दूर होतील आणि गुंतवणूकदार अशा शेअर्सपासून दूर राहतील आणि चांगल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतील.
तर मंडळी आज इथंच थांबूया. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनेल अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ काढत असतो ते आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील. धन्यवाद.